जत तालुक्यातील कर्जगी येथे बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयिताविरोधात यापूर्वी विनयभंग प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे। या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचे पोलिसांनी वैद्यकीय तपासात उघड झाले। या खून प्रकरणाचा बारकाईने तपास करून खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा अशी विनंती न्यायालयास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली। या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक घुगे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ज्या बालिकेचा खून करण्यात आला ती सध्या आजीकडे राहत होती। तिची आई काही दिवसांकरिता कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माहेरी गेली होती, तर वडील बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीस गेले होते। मुलीच्या घरापासून काही अंतरावर संशयित पांडुरंग सोमलिंग कळली वय 45 वर्ष याचं घर आहे। सुमारे 20 वर्षांपूर्वी संशयित पांडुरंग कळली याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाल्याने तो सध्या वृद्ध आईसमवेत राहतो। सन 2016 साली संशयित पांडुरंग कळली याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्यातून त्याची 3 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली होती। मजुरीचं काम करणारा संशयित पांडुरंग याची बालिकेची ओळख होती। दरम्यान गुरुवारी बालिका बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यास प्राप्त झाली। त्यानंतर तातडीने पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली। मुलीच्या घरी पोलीस दाखल झाल्यानंतर येथे वावरणाऱ्या संशयित पांडुरंग कळी याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली। त्यावेळी घरातील एका लोखंडी पेटीत पोत्यात घातलेला बालिकेचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर संशयित कळी यास अटक करून त्याच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जत तालुक्यात कर्जगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलं आहे। त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक 26/25 हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकही घेतली। त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे, आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी, त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे। आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी माननीय कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र माननीय कोर्टामध्ये आम्ही सादर करू। या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल, ओळख असेल, हे आपण बाहेर येऊ देऊ नये, प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये। अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ही सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील की आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे।